मित्रांनो, तुम्हाला असा किल्ला माहीत आहे का की जो तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे आणि तो किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आहे? तर असाच एक किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिऱ्याजवळ आहे आणि तो किल्ला म्हणजे कोर्लाई किल्ला. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि महाराष्ट्र भटकंतीचा आजचा हा भाग आपला असणार आहे या कोर्लाई किल्ल्यावर. पुण्यातील मुळशी तालुक्यात उगम पावणारी कुंडलिका नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या खाडीलगत कोर्लाई गावातून समुद्रात आत जाणाऱ्या डोंगरावर हा कोर्लाई किल्ला आहे. निमुळत्या आकाराच्या डोंगरावर असणारा हा कोर्लाई किल्ला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. या निर्जन किल्ल्यावर कधी काळी 70 तोफा आणि 8,000ची फौज तैनात होती. समुद्र किनाऱ्यावर असणारा हा किल्ला एकेकाळी पोर्तुगीजांच्या सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक होता. 15व्या शतकाच्या शेवटी वास्को दी गामाने भारतापर्यंत येणारा व्यापारी मार्ग शोधल्यानंतर पोर्तुगीजांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आपलं साम्राज्याचा विस्तार केला. पुढे वसई ते गोवा या भागाचे रक्षण करण्यासाठी रेवदंडा खाडीवर कोर्लाई हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाही सल्तनतीच्या परवानगीने इसवी सन 1521 मध्ये बांधला. याच खाडीवर उजव्या बाजूला रेवदंडा हा किल्ला देखील त्यांनी बांधला. या किल्ल्यांच्या साखळीमुळे या प्रदेशावर आपलं वर्चस्वही टिकवलं आणि व्यापाराचा देखील विस्तार केला. या किल्ल्यावर सुरक्षेसाठी 70 तोफा होत्या. तटबंदीमध्ये विविध ठिकाणी तोफांसाठी आणि बंदुकींसाठी जागा आहे. तर दक्षिण भागावर दारुगोळा कोठाराची सुद्धा निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यावर असणारे बुरुज षटकोनी आकाराचे आहेत. या किल्ल्यावर असणाऱ्या बुरुजांना अनेक प्रसिद्ध ख्रिश्चन संतांची नावे देण्यात आली आहेत. पोर्तुगीज सैनिकांच्या आध्यात्मिक गरजेसाठी किल्ल्यावर एक चर्च देखील बांधण्यात आलं होतं. तर त्याचबरोबर किल्ल्यावर छोटेखानी महादेवाचं मंदिर आणि तुळशी वृंदावन देखील आपल्याला बघायला मिळतं. मोरो आणि कॅसल कार्लिओ या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला पोर्तुगीजांच्या सर्वोत्तम आणि शक्तिशाली किल्ल्यांमध्ये गणला जात होता. त्याचा उल्लेख त्या काळातील अनेक पोर्तुगीज इतिहासकारांनी केला आहे. दक्षिण उत्तर पसरलेल्या या किल्ल्यावर येण्यासाठी 3 मार्ग आहेत. मुख्य मार्ग कोर्लाई गावातून थेट बाले किल्ल्यावर जातो, तर राहिलेले 2 मार्ग लाईट हाऊस पासून येतात. या दक्षिण उत्तर पसरलेल्या किल्ल्याची तटबंदी आज देखील शाबूत आहे. किल्ल्यावरचे बुरुज आज देखील तग धरून उभे आहेत. या किल्ल्यावर एकूण 7 दरवाजे आहेत. किल्ल्यामधील दरवाज्यांवर, बुरुजांवर, तटबंदीवर पोर्तुगीज भाषेतील शिलालेख कोरले आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकावरून पूर्व पश्चिम किनारा तसेच कोर्लाई गावाचे सुंदर दर्शन घडते. बालेकिल्ला उतरून उत्तरेकडे माचीवर जाण्यासाठी अनेक बुरुजातील दरवाजे ओलांडून जावं लागतं. अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्या काळात या किल्ल्याची सुरक्षता अजून भक्कम झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना त्यात काही यश आलं नव्हतं. शेवटी चंपाजी अप्पा पेशवे यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन 1739 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला. पोर्तुगीजांच्या लष्करी पराक्रमाचा आणि स्थापत्य कौशल्याचा अद्भुत मिश्रण म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करतो. तर अशा या किल्ल्याला तुम्हीही नक्की भेट द्या.